आणि आता सविस्तर घडामोडी जाणून घेतोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये 3 दिवसांच्या मुक्कामी आहेत आणि याच नगरसेवकांची एकनाथ शिंदे अगदी थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्कार करतील। एकनाथ शिंदेंनी पंचतारांकित हॉटेलमध्ये नगरसेवक एकत्र ठेवल्यानं त्यांच्यावरती टीका सुद्धा होतीये। फुटीच्या भीतीनं शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्याची चर्चा आता विरोधकांकडून सुरू झाली आहे। तर ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये सगळे 29 नवनिर्वाचित नगरसेवक आहे। शिंदे सेनेचे त्यांना ठेवण्यात आलाय। त्यांची जबाबदारी शीतल म्हात्रेंवरती सोपवण्यात आलेली आहे आणि आता काहीच वेळात त्याच हॉटेलमध्ये खुद्द शिंदे सेनेचे नेते एकनाथ शिंदे जातील आणि त्या ठिकाणी जाऊन ते सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत, त्यांच्याशी संवाद सुद्धा साधणार आहेत। मात्र 29 नगरसेवकांवरती त्यांना ज्या पद्धतीने ठेवलं एका हॉटेलमध्ये त्यावरून विरोधक आता टीका करतात। आपले प्रतिनिधी विशाल पाटील थेट आपल्यासोबत जोडले गेले। ताज लँड्स एंड या हॉटेलच्या बाहेरून ते जोडले गेलेत। विशाल, अगदी काही वेळात या ठिकाणी एकनाथ शिंदे येणार आहेत आणि 3 दिवस सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना इथेच ठेवलं जातंय असं कळत आहे। नेमकं तिथे कशी सध्या आता तयारी आहे, कसं वातावरण आहे? वैष्णवी, आता जर आपण पाहायला गेलं तर काल शिंदेच्या शिवसेनेचे जे 29 नगरसेवक आहेत, या नगरसेवकांना ताजलँड एंड्स या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत एक खबरदारी जी आहे ही घेतली जाते। थोड्याच वेळात एक नगरसेवकांची बैठक सुद्धा जी आहे ती होणार आहे। साधारणतः 3 ते 3:30च्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या नगरसेवकांची भेट घेतील आणि कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे किंवा एक त्यांचं नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांचा अभिनंदन आणि सत्कार सुद्धा जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे। मात्र वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कारण का या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवावं लागतंय, एवढी गरज का पडलेली आहे, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत। त्यामुळे दुसरी राजकीय वर्तुळात चर्चा आहे की या नगरसेवकांना अशा पद्धतीनं हॉटेलमध्ये ठेवून कुठेतरी भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हा प्रकार आहे का किंवा त्याचा हा प्रयत्न आहे का, अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत ह्या होऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे आज नगरसेवकांबरोबर जी बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, या बैठकीमध्ये ते काय मार्गदर्शन करतात आणि या नगरसेवकांमधनं काही वेगळी मागणी मुंबई महापालिकेच्या बाबतीत त्यांच्याकडे केली जाते का? कारण का महापौर पद असेल किंवा स्थायी समितीचं अध्यक्षपद असेल, या बाबतीत सुद्धा शिवसेनेमध्ये चर्चा आहे की आपल्याला ही पदं मिळाली पाहिजेत। या अनुषंगाने काही तडजोडीच्या बाबतीत या नगरसेवकांबाबतीत काही चर्चा होते का, हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे। त्यामुळे 3 वाजता या ठिकाणी एकनाथ शिंदे येतील आणि या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन ते करणार आहेत। वैष्णवी, धन्यवाद विशाल, अगदीच सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर 3 वाजता नेमकं त्या हॉटेलमध्ये काय काय होतं याची प्रत्येक अपडेट आपल्याकडनं अशीच जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।